श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. पाठीला टेकून जप करू नये. मित्रांनो, आपली संस्कृती आणि धर्मशास्त्र हे अत्यंत बारकाईने आणि शिस्तबद्धतेने विकसित झालेले आहेत. प्रत्येक पाठ, पूजा, मंत्र, जप, ध्यान किंवा उपासना करण्यामागे एक विशिष्ट शास्त्र, तत्वज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असतो. जप करताना शरीराची स्थिती, आसन, मनस्थिती, दिशादर्शन आणि अगदी हालचालसुद्धा महत्त्वाची मानली गेलेली आहे. त्यात एक अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे पाठीला टेकून, म्हणजे पाठीमागे टेकून जप करू नये. हे नियम फक्त रूढी किंवा अंधश्रद्धा नसून त्यामागे खोल धार्मिक आणि आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. मित्रांनो, आपण पाठीला टेकून जप करू नये यामागचं धार्मिक कारण, शारीरिक, मानसिक परिणाम आणि ऋषीमुनींचे दृष्टिकोन याचं आध्यात्मिक महत्त्व याविषयी आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. ऑलच्या बटनवर प्रेस करून बेलच्या आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे आमचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्याला अजून जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे, तिथे जाऊन ते बघू शकता. आणि अजून जर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन लगेच जॉईन व्हा. तिथेही आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळेल. तर चला सुरू करूया आजच्या भागाला. जप म्हणजे काय? जप म्हणजे एखाद्या मंत्राचा, स्तोत्राचा किंवा भगवान नामाचा शांततेने मन एकाग्र करून वारंवार उच्चार करणे. जप केवळ शब्दाचा पुन्हा पुन्हा उच्चार नसून तो एक प्रकारचा दैवी संवाद आहे. जसं एखाद्या राजासमोर आपण आदराने आणि सावधपणे बोलतो, तसंच भगवंताशी संवाद करताना आपली स्थिती, शरीर स्थिती आदरयुक्त असावी लागते. आसन आणि शरीर स्थितीचे महत्त्व. ध्यान आणि जप करताना शरीर स्थिर, सरळ आणि जागृत असणे आवश्यक मानले जाते. योगशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की स्थिर सुखमासनम हे पतंजली योगसूत्रात सांगितले आहे. याचा अर्थ जे आसन स्थिर व सुखकारक आहे तेच ध्यान किंवा जपासाठी योग्य आहे. तर योग्य आसनं कोणती? पद्यासन, सिद्धासन, सुखासन आणि वज्रासन. या आसनांमध्ये पाठीचा कणा सरळ ठेवलेला असतो. यामुळे ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित होते, परंतु पाठीला टेकल्यास ही ऊर्जा थांबते, अडकते किंवा उलट दिशेने जाते असे मानले जाते. पाठीला टेकून जप न करण्यामागचे धार्मिक कारणही आहेत. आदरभावाचा अभाव, म्हणजे पाठीमागे टेकून बसणे ही एक आरामदायक स्थिती असते. ही स्थिती झोपेसारखी असते आणि या अवस्थेत मन लवकर ढिलं पडतं. भगवंताची उपासना करताना आपलं संपूर्ण शरीर आणि मन हे सतर्क असावं लागतं. त्यामुळे धर्मशास्त्रात सांगतात, जपाधिक कर्म श्रद्धया युक्त भवेत. याचा अर्थ असा की कोणताही जपकर्म श्रद्धायुक्त असावा. टेकून बसल्याने तो भाव कमी होतो. टेकून बसल्याने ऊर्जेचा प्रवाह विस्कळीत होतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या शरीरात सूक्ष्म ऊर्जेचे म्हणजे प्राणशक्तीचे 7 स्तर असतात, ज्याला आपण चक्र म्हणतो. ही चक्रे मेरुदंडाच्या म्हणजे पाठीचा कणा मार्गाने स्थित असतात. जप करताना ही ऊर्जा वर चढावी यासाठी शरीर सरळ ठेवणे आवश्यक असतं. टेकून बसल्यास ही ऊर्जा खाली उतरते किंवा स्थिर राहते. टेकून बसल्याने आळस निर्माण होतो. पाठीला टेकून बसल्याने शरीर सुस्त होते. शास्त्रात सांगितले आहे की आलस्य ही मनुष्याना शरीर असतो महाशत्रू. याचा अर्थ असा की आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. जप करताना मन सतत एकाग्र ठेवणं आवश्यक असतं, पण टेकून बसल्याने डोळे आपोआप मिटतात आणि मन इतरत्रही जाते. पाठीला टेकून बसल्यावर मानसिक अवस्था. पाठीला टेकून जप केल्यावर काय होते? जप करताना आपली चेतना मंदावते. जप करताना जागरूक असणे आवश्यक असते. झोपताना चेतना कमी होते, तसेच टेकून बसल्यावर आपल्या मनावर झोपेची अवस्था हळूहळू प्रभाव करते. त्यामुळे मंत्रजप म्हणजे एक टप्प्याटप्प्याने झोपण्यासारखा होतो, जे अत्यंत चुकीचे आहे. आपले मन भटकते. एकाग्रतेशिवाय जप सफल होत नाही. पाठीला टेकल्याने आपले मन थोड्या वेळात इतर विचारात हरवते आणि आपल्याला कळतही नाही की आपण मंत्रजप म्हणत आहोत की नाही ते. सूक्ष्म देहही प्रभावित होतो. योग आणि धर्मशास्त्र सांगतात की जप करताना सूक्ष्म देह म्हणजे प्राणमय कोश, मनोमय कोश संवेदनशील होतो.
या अवस्थेत शरीरावरचा ताण तणावसुद्धा ऊर्जा मार्गात अडथळा बनतो. मित्रांनो, टेकून बसल्याने ऊर्जा योग्य मार्गाने वाहत नाही आणि आपली आध्यात्मिक प्रगती थांबते. ऋषी मुनींच्या शास्त्रातील दृष्टिकोन, पुराणे, स्मृतिग्रंथ आणि उपनिषदे यामध्ये ध्यान आणि जपासाठी दिलेले निर्देश खूप सूक्ष्म आहेत. शिवधर्म सूत्रामध्ये सांगितले आहे की न मनसा विहल्ला कार्यो न स्थूलैश्चेष्टिते सहा ध्यायेत देव समासीनः स्थितो व शुद्ध मानस. यात स्पष्ट सांगितले आहे की ध्यान व जप करताना शरीर स्थिर, सरळ आणि मन निर्मळ असावे लागते. रामायणातील एक संदर्भही आहेत. हनुमानजींनी रामनामाचा जप अखंड केला, पण ते कधीही सुस्तावले नाहीत. त्यांच्या बैठकीत पाठीचा कणा सदैव सरळ होता. हेच त्यांच्या आध्यात्मिक तेजस्विता टिकवण्याचे गुपित होते. रोजच्या जपात कोणते नियम पाळावे? पहिलं म्हणजे पाठीला टेकून रोजच्या जपात पाळावयाचे नियम. पाठीला टेकू नये, कारण यामुळे ऊर्जेमध्ये अडथळा येत नाही. पाठीचा कणा सरळ असावा, यामुळे सूक्ष्म देह कार्यरत होतो. डोळे अर्धवट मिटलेले असावेत, याच्यामुळे आपली जागरूकता टिकून राहते. हात मांडीवर ठेवावेत, यामुळे जपात स्थिरता येते. जपासाठी एकच ठिकाण ठेवावे, असे केल्याने ऊर्जा साठते. जपाची वेळ नियमित असावी, यामुळे आपले मन स्थिर राहते. आध्यात्मिक कारण म्हणजे देवतेशी संवाद करताना स्थिती कशी असावी. देवतेशी जपाद्वारे संवाद साधणे म्हणजे एक अंतरंग उपासना. या उपासनेत आपण आपल्या आत्म्याला दैवी चेतनेशी जोडत असतो. मित्रांनो, जप करताना शरीर ही एक ऊर्जावाहक बनते. जर शरीर सुस्त झाले तर हा संपूर्ण संवाद अर्धवट राहतो. जसं मोबाईल चार्ज करताना योग्य अडॅप्टर लागतं, तसंच देवाशी संपर्क करताना सुद्धा योग्य आसन, योग्य मन आणि योग्य शरीर स्थिती असावी लागते. योगशास्त्राचा दृष्टिकोन म्हणजे योगशास्त्र सांगते की जप करताना आपण प्राण ऊर्जेशी एकरूप होतो. हे घडण्यासाठी पाठीचा कणा, मणक्याची स्थिती आणि मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते. आता टेकून बसल्याने काय घडते? मेरुदंड वागतो, चक्र अव्यवस्थित होतात, प्राणवायूचा मार्ग अडतो, ऊर्जा साचते किंवा नष्ट होते. टेकून जप केल्यास काय दुष्परिणाम होतात? मंत्र जपाचा प्रभाव कमी होतो आणि ऊर्जा अपूर्णपणे प्रभावित होते. यामुळे झोप येते व आपली चेतनाही मंदावते. शरीरालाही सवय लागते आणि प्रत्येक वेळी मन कंटाळवाणे होते. शरीर थकते, ऊर्जा स्थिर न राहता विखुरते. यामुळे फळ कमी मिळते व जप निष्क्रिय होतो. मित्रांनो, यामध्ये काही अपवादही आहेत. ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती. अशा व्यक्तींनी टेकून जप करणे योग्य ठरते, परंतु त्यावेळीही मन पूर्णपणे जागृत आणि श्रद्धायुक्त असले पाहिजे. तेही शक्यतो पाठ टेकून नाही तर सरळ खुर्चीत बसून जप करू शकतात. पाठीला टेकून जप करू नये ही भावना केवळ एक उपदेश नाही, तर त्यामागे हजारो वर्षाच्या ऋषींचा अनुभव आहे आणि आध्यात्मिक ज्ञानही आहे. मित्रांनो, जप करताना आपली मानसिक, शारीरिक आणि आत्मिक जागरूकता अतिशय महत्त्वाची असते. पाठीला टेकल्याने ही तीव्रता कमी होते आणि जपाच्या पवित्रतेवर परिणाम होतो. आपण देवाशी संवाद साधत आहोत, त्याला जपाच्या स्वरूपात प्रेमाने साथ घालत आहोत, तर आपल्या शरीरानेही नम्र, स्थिर आणि जागरूक असावे. हाच खरा उपासनेचा मंत्र आहे. हरिओम. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.